जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 177 आणि 178. श्लोक क्रमांक 177. तुटे ना फुटे ना कदा देवराणा, चळे ना ढळे ना कदा दैन्यवाणा, कळे ना कदा लोचनासी, वसे ना दिसे ना जगी मी पणासी. मित्रहो, त्या मनाने समजायला सोपा असा हा श्लोक आहे. तो असा की तुटे ना फुटे ना कदा देवराणा. तर पहिली पंक्ती काय सांगते की हा जो देवराणा, हा जो परमेश्वर आहे, तो निर्गुण असल्या कारणाने, तो कुठेही न अस्तित्व असलेला, जाणीव न होणारा असल्याने, तर त्याचं कुठलं रूप नसल्या कारणाने, निर्गुण निराकार ज्याला आपण म्हणतो तसं असल्यामुळे तो तुटेना आणि फुटेना. त्याचं तुटणं आणि फुटणं, भंजन त्याचं होऊच शकत नाही. जी गोष्ट निर्गुण आहे ती तुटेल कशी, ती फुटेल कशी, त्याचं भंजन होईल कसं? कारण की तुटणं किंवा भंग पावणं हे सगुणाचं वैशिष्ट्य आहे. एखादी गोष्ट तुटते कारण की ती अस्तित्वच असते. ज्या गोष्टीचं अस्तित्वच आपल्याला समजेल नाही ती तुटेल कशी? आणि परमेश्वर जो आहे, परमात्मा, तो सगळीकडे व्यापून टाकलेलं आहे. त्यामुळे त्याचं अजून तुम्ही त्याच्यामध्ये काय भंग करणार, अजून त्याचे काय तुटणार आणि काय फुटणार त्याचं, तर काही त्याचं होऊ शकत नाही. अजून त्याच्यामध्ये किती अंश त्याचे काढाल, कारण की त्या अंशात देखील त्याचा अंश असेल. अंशाचा देखील वेगळा तुकडा काढला तरी त्याच्यात देखील त्याचा अंश असेल. तर तुम्ही काय तुटेना आणि फुटेना होऊच शकत नाही. चळे ना ढळे ना कदा दैन्यवाणा. हा दैन्यवाणा जो आहे, दीन जे आहेत, जे गरीब आहेत किंवा जे दीनहीन आहेत, त्रासलेले आहेत, तो त्यांचा जो राजा आहे, त्यांच्याकडे जो लक्ष देणारा आहे, दैन्यवाणा जो आहे, तो कधी चळत नाही, तो कधी ढळत नाही. म्हणजे काय, तर तो जो परमेश्वर आहे त्याला तुम्ही इंग्रजीमध्ये ज्याला आपण डिस्ट्रॅक्ट करणं म्हणतो, त्याच्या स्वतःच्या विचारांपासून त्याला तुम्ही हलवू शकत नाही. त्याला त्याचे जे विचार आहेत, त्याला जे करायचं आहे त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊ देऊ शकत नाही त्याला. बरोबर? तर हे समर्थ सांगतात. ह्याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की जो माणूस चळत नाही आणि ढळत देखील नाही, तो देखील दैन्यवाणा होतो. असाही एक अर्थ याचा होऊ शकतो की जो मनुष्य आपल्या विचारांपासून ढळत नाही, मग कितीही त्याच्यामध्ये विघ्न आणायचा लोकांनी प्रयत्न करो, लोकांनी काहीही प्रलोभनं देवो, लाच दाखवो, काही करो, जो माणूस आपल्या तत्वांपासून ढळत नाही तो देखील दैन्यवाणा होतो. हे दीनवाणा नाही आहे, हे दैन्यवाणा आहे. हे लक्षात घ्या. दैन्यवाणा आणि दीनवाणामध्ये थोडासा फरक आहे. तर हा फरक आपण लक्षात घेऊयात. त्याच्यानंतर काय, तिसऱ्या पंक्तीमध्ये की कळे ना कदा लोचनासी. तुमच्या सामान्य डोळ्यांना समजणारा हा प्रकारच नाही. सामान्य डोळ्यांना परमात्मा आणि परमेश्वर हा दिसूच शकत नाही. त्याच्यासाठी ज्ञानाची, त्याच्यासाठी साधनेचे डोळे लागतात. ज्ञानचक्षु ज्याला म्हणतो आपण, ते लागतात. त्यासाठी तुम्हाला साधना लागते. आणि ती साधना जेव्हा तुम्ही प्राप्त करता, साध्य करता, तेव्हाच तुम्हाला त्याचं दर्शन होतं. तोपर्यंत होणार नाही. कळे ना कदा लोचनासी. लोचनांना तुम्हाला कळणारच नाही. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही संवेदना दिलेल्या आहेत त्याच्यापैकी एक दृष्टी, त्याने ते दिसणार नाही. आणि मग चौथ्या पंक्तीत काय सांगतात की वसेना दिसेना जगी मीपणासी. हां, पण आता जर तुमच्यात मीपणा असेल,
अहंकार असेल, अहंभाव असेल, तर तो सगळ्या जगात असूनही तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे जर अहंकारी माणसाला, मीपणा असलेल्या माणसाला जर विचारलं, नास्तिक देखील कधी कधी, आता हे मी कधी कधी हा शब्द म्हणतो, दरवेळी असतात असं नव्हे, कधी कधी परमेश्वराचं अस्तित्व नाकारणं म्हणजे परमेश्वराला नावं देखील ठेवणं इथपर्यंत देखील ते जाऊन पोहोचतात. त्यामुळे त्यांच्या बघण्याच्या क्षमतेमध्येच कुठेतरी कमतरता निर्माण झालेली असते. त्यामुळे त्यांना जगात परमेश्वर असूनसुद्धा दिसत नाही. ते समर्थ सांगतात की वसेना दिसेना जगी मीपणासी. तर हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. मीपणा असेल तर तो दिसणार नाही, पण तुमच्या सांगण्याने तो तुटणार फुटणार नाही. बरोबर. आणि इथे दुसरा एक अर्थ सुचतो मला दुसऱ्या पंक्तीचा, तो असा आहे की तुम्ही तुमच्या जागेवरनं हलला नाहीत म्हणून तुमची दीन अशी अवस्था परमेश्वर होऊ देत नाही. हे देखील लक्षात घ्यायची गोष्ट आहे. जो आपल्या तत्वांपासून ढळत नाही त्याला त्रास होतो, भले त्याला त्रास होतो, पण त्याची दीन अवस्था होत नाही. आणि तुम्ही हे फक्त आपल्याबरोबर आत्ता काय घडतंय एवढ्यापुरतं सीमित धरू नका. मूळ उद्देश आहे मोक्ष, आणि मूळ तत्व जे आहे ते आहे कर्म. तुमच्या कर्मांपासून तुम्ही ढळत नाहीत, तो माणूस दीनहीन होऊ शकत नाही. तर हा होता श्लोक क्रमांक 177. या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 178. जया मानला देव तो पूजिता है, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी, जया मानली भक्ती जेतेची मोठी. आता या श्लोकामध्ये आपलं आजचं जे जग आहे याचं देखील वर्णन कुठेतरी दिसतं. पहिली पंक्ती काय सांगते की जया मानला देव तो पूजित आहे. जे जे लोक ज्या ज्या देवाला मानतात त्या देवाचं पूजन करतात. समजायला खूप सोपी पंक्ती ही, आणि हे सत्य पण आहे. प्रत्येक माणूस ज्याला देव समजतो त्याचं तो पूजन करतो. आणि हे फक्त आस्तिक नव्हे, नास्तिक देखील करतात. कारण की ते फक्त नास्तिक या अर्थाने असतात की आपण ज्यांना देव मानतो त्यांना ते देव मानत नसतात, पण अर्थात ते दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींना देव मानत असतात आणि त्याचं पूजन करत असतात. ही मानवी प्रवृत्ती आहे, ह्याच्यापासून मुक्ती नाही. जया मानला देव तो पूजित आहे, तसं करत आहेत. ज्याला देव मानतात त्याचं पूजन करतात. दुसरी पंक्ती काय म्हणते की परी देव शोधून कोणी न पाहे. पण एवढं सगळं होऊन सुद्धा देव शोधायला कोणीच जात नाही की देव कुठे आहे, काय आहे. बरोबर. देव सगळीकडे, प्रत्येकाचा देव आहे. प्रत्येकजण आपापल्या देवाची पूजा करतोय, पण तो देव कुणालाच अजून दिसलेला नाही आहे. किती विरोधाभास आहे बघा. तो देव शोधून बघण्याचे कोणी कष्टच घेतलेले नाही आहेत, पूजे अर्चेमध्येच गुंतलेले आहेत. मित्रांनो, हे जे संत मंडळी जी होती हे पाखंडाच्या अत्यंत विरोधात होते. समर्थांवरती अनेक लोकांनी अनेक लांछनं आज उठवत आहेत, पण त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करा हे मी आवर्जून सांगेन. कारण की ज्या लोकांबद्दल समर्थांविषयी वाईट विचार आहेत त्यांना फक्त हे कधीतरी ऐकून दाखवा की समर्थांनी हे लिहिलं आहे की जया मानला देव तो पूजित आहे. प्रत्येकाचा आपापला देव असतो, तो मनुष्यरूपी पण देव असतो आणि त्याचंच तुम्ही पूजन करत असता. परी देव शोधून कोणी न पाहे. आपापल्या पद्धतीने सगळी पूजा करतात, पण कोणी परमेश्वर जो आहे त्याच्या शोधात जात नाही. त्याचा शोध कोणाला घ्यायचा नसतो. आपापल्या देवालाच धरून बसलेले असतात. एक प्रकारे ही टीका आहे समाजावर केली. आणि कल्पना करा, ही व्याधी फक्त आजच नाही आहे, काही शेकडो वर्षांपासून समाजात आहे. तेव्हासुद्धा आपापले देव असायचे लोकांचे, तेव्हासुद्धा त्याच्या पलीकडे त्यांना काही दिसायचं नाही. माझा देव मोठा, तुझा देव लहान. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती वाईट आहे की माझा देव मोठा, तुझा देव लहान. कारण की याचा अर्थ असा आहे की तुम्हाला खरा परमेश्वर जो आहे त्याची अजून काही माहितीच मिळालेली नाही, त्याची काही जाणीवच झालेली नाही आहे. हे पहा, होत नाही आहे ना तुमच्या आजूबाजूला, आणि तुम्ही करत नाही आहेत ना हे देखील पहा.
सहज आठवलं म्हणून शिवलीलामृताचा 11वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये एक असा उल्लेख आहे की हरी मोठा हर मोठा विष्णू लहान, विष्णू मोठा हर लहान असं जे म्हणत असतील कोणी त्यांना तुमच्या पाताळात घाला, कुंभी पाकी घाला, त्यांना पार त्यांचं विनाश करा असं सांगितलेलं आहे त्या 11व्या अध्यायामध्ये. थोडक्यात काय त्याचा अर्थ आणि याचा अर्थ देखील सारखाच की परिदेव शोधून कोणी न पाहे. हे वाद चालूच आहेत. आणि हे पहा गमतीचा मुद्दा आज देखील आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये म्हणतोय मी आणि आजूबाजूला देखील आहे, हे फार ऐकायला मिळतं की आमचा देव आहे तोच खरा आहे. बरोबर? म्हणजे काय, जया मानला देव तो पूजित आहे. आपल्याच देवाची फक्त पूजा, दुसऱ्याचा देव तो देव नाहीच. असं करू नका हे समर्थ सांगतात. तिसऱ्या पंक्तीत काय म्हणतात की जगी पाहता देव कोट्यानुकोटी. बरोबर? आता जो तो आपापला देव मानतोय, आपापल्या देवाचं पूजन करतोय, म्हणजे अर्थातच कोट्यानुकोटी देव तो होणारच. आजूबाजूला जर बघितलं तर केवढे तरी देव, कितीतरी मंदिरं, कितीतरी हे. मंदिरांबद्दल देखील बोलू कधीतरी, पण त्या चुकीच्या अर्थाने घेऊ नका. मंदिरांबद्दल मला प्रचंड आस्था आहे, कारण की त्यांचं कार्य मी बघितलेलं आहे, मला माहिती आहे. त्यामुळे मी त्या अर्थाने म्हणत नाही. पण देव आहेत, खूप आहेत, कोट्यानुकोटी देव आहेत. प्रत्येकाचे देव वेगवेगळे आहेत. पण चौथ्या पंक्तीत काय सांगतात समर्थ की जया मानली भक्ती जे तेची मोठी. आता याचे दोन अर्थ घेऊ शकतात. एक अर्थ असा साधा सरळ सोपा की जया मानली भक्ती जे तेची मोठी. पण ज्यांना भक्त मानतात, ज्यांची भक्ती जास्त केली जाते, त्यांनाच मोठं समजलं जातं. आपल्याकडे हा एक समज आहे, ज्याची भक्ती जास्त केली जाते तो देव मोठा. बरोबर? थोडक्यात पहा, कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठलं तरी देवस्थान जे आहे ते जास्त प्रसिद्ध असतं आणि त्याच देवाचं दुसरं कुठलं तरी देवस्थान आहे ते कमी प्रसिद्ध असतं. आता असं का? खरं तर देव एकच आहे. याला कारणं अनेक आहेत. फक्त देव वेगळं किंवा माणसांचं असं नाही म्हणत आहे मी, पण देवानेच घडवलेलं विश्व आहे, त्याच्यातच असं घडतं की जया मानली भक्तीचे तेची मोठी. तर ती अशी एक प्रवृत्ती देखील आपल्या समाजात असते की ज्याच्याबद्दल भक्ती जास्त आहे तो देव मोठा. मग त्याचा विचारच नाही करायचा की ते योग्य अयोग्य आहे, दुसऱ्याचा कुठला देव आहे, हा विचारच नाही करायचा. हे आपल्या समाजात ही व्याधी, हा रोग आज सुद्धा आहे की एखाद्या देवाचे, आणि हा देव कुठल्याही रूपात असतो, हे समर्थांनी पहिल्याच पंक्तीत सांगितलेले आणि तिसऱ्या पंक्तीत पण, जगी पाहता देव कोट्यानुकोटी. त्यांना खूप जण मानतात, याचा अर्थ असं ना की बाकीच्यांना काही मूल्य नाही आहे, ते देव नाही आहेत. परमात्मा तर वेगळाच आहे, तो तर सापडतच नाही आहे, कारण की परी देव शोधून कोणी न पाहे. आपल्या समाजाचं इतकं सटीक वर्णन फार कुठे बघायला मिळत नाही. शेवटची पंक्ती जी आहे त्याचा जो दुसरा अर्थ जो मला सुचतो तो थोडा असा की जया मानली भक्ती जे तेची मोठी. म्हणजे असं की ज्यांनी भक्ती, म्हणजे खरी भक्ती जी आहे परमात्म्याची, तो जो परमेश्वर आहे त्याची भक्ती ज्यांनी मानली, त्याची भक्ती ज्याने केली, त्याच्या भक्तीमध्ये जो लीन झाला त्याची मोठी. परस्पर विरुद्ध अर्थ आहे हा, दोन वेगवेगळे अर्थ म्हणून मी सांगितले की तुम्ही त्या वाक्यांकडे, त्या संदर्भांकडे कसं बघताय त्यानुसार त्यांचे अर्थ बदलत जातात. आणि मी सांगतोय तेच अर्थ बरोबर आहेत असं पण काही नाही, पण मला जे अर्थ समजले ते मी तुमच्यासमोर मांडतोय. त्यातला तुम्हाला जो योग्य वाटेल तो अर्थ तुम्ही घ्या. त्यामुळे पहिला अर्थ जो सुचला तो असा होता की ज्याची भक्ती मोठी तोच देव सगळीकडे मानला जातो. आणि दुसरा अर्थ असा की ज्याला भक्ती काय आहे कळलेलं आहे, भक्ती कशाची करायची आहे, कशाची करायची असते हे ज्याला कळलंय आणि हे ज्यांनी मानले आहे की भक्ती काय आहे आणि ती कशी करायची आहे त्याची मोठी. शेवटी तेच मोठे असतात, कारण की त्यांना
भक्ती कशाची करायची आहे हे समजलेलं असतं. हे फार मोठं की भक्ती कशाची करायची ते मोठे. तर मित्र हो, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील श्लोक क्रमांक 177 आणि 178 या श्लोकांचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्र हो, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल किंवा तुमचे विचार आणि मत देखील मांडायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला कळवा. मी प्रश्न असतील तर उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करेन. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून समर्थांचे हे विचार जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू. पुढच्या वेळी भेटू पुढचे श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.